नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी गावरान पद्धतीची चिकनची ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे. अगदी झणझणीत आपली भाजी बनणार आहे. तर चला गावरान पद्धतीने भाजी कशी बनवायची स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळी आजची रेसिपी दाखवणारच आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग बघा किती भन्नाट आपली भाजी झालेली आहे. तिचा कलर, टेक्स्चर आणि चिकन बघा किती परफेक्ट शिजलेलं आहे. गावाकडे जशी बनवतात त्याच पद्धतीने मी आजची रेसिपी बनवली आहे. आपण खूप सारे मसाले घालतो भाजीमध्ये, पण ती चव येत नाही जी गावाकडील भाजीला येते. अगदी ते साध्या सोप्या पद्धतीने बनवतात, पण त्याची चव अगदी तोंडातच राहून जाते. बघा भाजीचा रस्सा बघा किती दाटसर आलेला आहे. आणि तुम्हाला जर वेगळी चव हवी असेल भाजी तर तुम्ही ह्या पद्धतीने भाजी करून बघा. अगदी वेगळीच चव तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, अगदी चपातीबरोबर सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता. अगदी एक नंबर झालेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करते. सर्वप्रथम मी कांदे भाजून घेणार आहे. अगदी 4 ते छोटे कांदे घ्यायचे आहेत. 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत मी. आणि कांद्यांना कट लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने सगळ्या कांद्यांना मी कट लावून कांदे आता भाजून घेणार आहे. गॅसवर कांदे भाजायचे आहेत. एक जाळी ठेवलेली मी. उलटी पुलटी करून कांदे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी कांदे वरून काळपसर झाले तरी आतमध्ये कांदे भाजले जातात. अर्धी वाटी खोबरं घेतलंय मी यासाठी. खोबरं सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे दोघं साईडने. अगदी त्यांना खालीवर करत राहायचे आहे. बघा कांदे असे भाजायचे आहेत आपल्याला या पद्धतीने. आणि त्यांना आता आपण साफ करून घेऊ. कांद्यांना साल काढून घ्यायची आहे. खोबरं कापून घ्यायचं. आता आपण वाटण करून घेऊया. त्यासाठी कांदा खोबरं मिक्सरमध्ये घातलं. एक मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि धणे याचं आपण वाटण करून घेऊया. बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता इकडे आपण चिकन शिजवून घेऊया. त्यासाठी कुकरमध्ये मी तेल घातलंय. लसूण अगदी 2 मिनटं आपल्याला परतायचं आहे. लसूण आपला परतला गेलाय. आता पण तेलामध्ये हळद घातली मी आणि स्वच्छ धुवून घेतलेलं मी चिकन त्यात टाकलंय. मीठ घातलंय चवीनुसार. आणि चिकन अगदी 5 ते 6 मिनटं आपल्याला चिकन परतून घ्यायचं आहे. तेल मिठामध्ये हळदमध्ये चिकन असं मस्त त्याला 5 मिनटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल मीठ चिकनला मुरेल. अगदी 5 मिनटं परतल्यानंतर त्याला मी आता झाकण ठेवून पाणी गरम करायला ठेवणार आहे. त्याला असं अंगचं पाणी सुटू द्यायचं आहे. आणि मग ताटलीचं पाणी त्यात घालायचं आहे. आणि बघा आता उकळी आली आहे. अगदी 3 शिट्ट्या घेऊन उकळू द्यायचं आहे त्याला. एक 5 मिनटं आपण अळणी पाणी उकळू देणार आहोत. आणि आता 3 शिट्ट्या मी कुकरचे घेणार आहे. आता इकडे कढईमध्ये मी तेल घेतलंय. मिरची पावडर, मसाला, धने पावडर, हळद घेतली आहे. अगदी 2 सेकंद आपल्याला तेलामध्ये मसाले परतून घ्यायचे आहेत. आणि जे मगाशी वाटण केलं आपण कांदा लसूण आल्याचं ते वाटण मी आता यात घालते. आणि वाटणसुद्धा आपण परतून घेणार आहोत. अगदी 4-5 मिनटं वाटण आपण परतून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाला जेवढा आपण परतला तेवढी आपली भाजी छान होते. एक टोमॅटो घेतला आहे मी, कोथिंबीर टाकली थोडीशी. आणि टोमॅटो मस्त शिजू द्यायचा आहे आपल्याला. आता थोडंसं अळणी पाणी टाकलं 1 चमच मी. आता हा मसाला अगदी 5 ते 7 मिनटं आपण शिजू देणार आहोत. कमी गॅस करूनच आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे. बघा त्याला किती सुंदर तेल सुटला. मसाला आपला परतून झालेला आहे. तेल सुटलं की मसाला परतून होतो. आता यात अळणी रस्सा आणि चिकन मी घातलंय.
आणि आता तुम्हाला जर पाणी त्याच्यात घालायचं असेल तर गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही. थोडंसं मी 1 ग्लास गरम पाणी करून घेतलं आणि ते त्यात टाकलंय. भाजीला बघा उकळी छान आली आहे. आता आपण भाजी शिजू देऊ मस्त. भाजी त्याच्यातच अगदी 5 मिनिटाची दणदणीत अशी मी वाफ काढून घेतली आहे भाजीला. यात मी आता 1 टेबलस्पून चिकन मसाला घालते. सुरुवातीला जो मसाला घातला तो मी घरगुती मसाला घातला होता. थोडंसं मीठ घालते, कोथिंबीर आणि 5 ते 7 मिनिटं आता कमी गॅसवर भाजी शिजू देणार आहे. भाजीला मस्त तेल सुटेल त्याच्यामुळे. कमी गॅसवर भाजी जेवढी आपण शिजू देऊ तेवढं त्याला थिकनेस पण येईल आणि चव पण वाढेल भाजीची. बघा ग्रेव्ही किती सुंदर आपली झालेली आहे. अगदी घट्ट दाटसर आपली ग्रेव्ही झालेली आहे. आणि चिकन पण बघा किती परफेक्ट आपलं शिजलेलं आहे. आणि भाजीला बघा तरी किती सुंदर आली आहे. एकच नंबर आपली भाजी झालेली आहे. आणि या भाजीला ना अगदी स्मोकी फ्लेवर येतो. आपण कांदे भाजतो ना गॅसवर, त्याचा असा वेगळाच फ्लेवर येतो. छान अगदी स्मोकी फ्लेवर आलेला आहे भाजीला. तर तुम्ही सुद्धा अशा वेगळ्या पद्धतीने भाजी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी कशी झाली ते. आवडली तर नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.